बटन दाबून एंटर केलं अशी विंडो येते. 3 नंबरच्या बटननी सुपरवायझर सेटवर जायचं. ह्याला एंटर केलं. आता सीधा 110 मध्ये जायचं आहे आपल्याला. ह्याला प्रेस करून ठेवायचं किंवा दाबत राहायचं. 110 कोड येईल. 110 कोडला आपलं कॅलिब्रेशन लेंथ मिनिमम म्हणजे तुमचा बेसिक बूम किती आहे त्याच्या हे येतात. आता यांची बेसिक बूम आहे 5.9 आहे आपलं. इथं काउंट येतात. मध्ये एक पोटॅन्शिओमीटर लावलेला असतो त्याची काउंट आहे. इथं जर काहीच दाखवत नाही आहे तर मग तो पोटॅन्शिओमीटर खराब झाला. ह्याच्यामध्ये असतं एक निळ्या कलरची डब्बी ती पोटॅन्शिओमीटर ती खराब झाली. जर इथं 0 काहीतरी वेगळंच यायलं किंवा जर्क मारायला 1000 2000 एकदमच व्हायला ह्याच्यावरून मग ह्याला एंटर केलं की तुमची 5.9 मीटर लेंथ हे होती. मग त्याच्यानुसार ते पुढची लेंथ घेत राहतं. 13.9 हे येते. आता आपण सेट करणार नाहीत त्यामुळे मागे आलो. त्याला एंटर केलं मग 110वर येतो आपण परत. 111 मध्ये जायचं. 112 मध्ये जायचं. खाली लिहिलेलं असतं कॅलिब अँगल मिनिमम. ह्याला एंटर केलं. कुठल्याही 0 पोझिशनला घ्यायचा अँगल आपल्याला जी वाटते ती. समजा आता स्ट्रेट असल्यानंतर आपण 0 म्हणतो. इथे काउंट येतात काहीतरी. आता आपण काय केलं थोडी पोझिशन डाऊन केली. उताराला तो रिगिंग ड्युटी दाखवतोय ना तर -1 ला आपण 0 सेट केलं. तर मग ह्याला एंटर केलं 0 अँगल सेट होतो. मग एंटर केलं की परत ही स्क्रीन येते. परत 113ला जायचं. मॅक्झिमम अँगल सेट करा म्हणून एंटर केलं. हे जे काउंट आहेत हे वाढतात जेव्हा जेव्हा बूम वर जातो कट ऑफपर्यंत. आता हे 1000चे आपण जेव्हा केलं होतं मागच्या वेळेस तेव्हा एवढे काउंट झाले होते. त्याला आपण 65 अँगल कट ऑफचा टाकला कारण 65 असतो तो आपल्या ह्याच्यानुसार लोड चार्टनुसार. मग ह्याला एंटर केलं की अँगल सेट होतो. आता मेन आपली कॅलिब्रेशन प्रोसेस चालू होती इथनं पुढं. 117 मध्ये सेट ड्युटी टाईप येतं. ह्याला एंटर केलं ना तुमची ड्युटी किती आहे 4. मग ह्याला 4 बनवायचं. ह्या बटननी 4 बनवायचं आणि खाली येतं कॅलिब पॉईंट. त्या 4ला एंटर केलं की खाली हे जे इथं ब्लिंक होतं ते इथं ब्लिंक व्हायला चालू होतं. मग आपण 3 पॉईंटचं कॅलिब्रेशन करतो. त्याला एंटर करायचं. 3 पॉईंटवर यायचं. 3 पॉईंटचं कॅलिब्रेशन केलं की ह्याला 3 बनवून एंटर केल्यानंतर मग तुम्हाला ते लेंथ विचारते किती लेंथला करायचे. मग आपली बेसिक बूम किती 5.9. मग आपण सुरुवातीला 5.9 टाकणार. मग आपल्याला दुसऱ्या पॉईंटचं कॅलिब्रेशन करायचं ते इथं लगेच लिहून येते कॅलिब पॉईंट 2. आपण ते करतो 10.5 वर. त्याला त्या 5.9ला 10.5 बनवायचं. ह्या बटननी इकडे तिकडे होतं ड्युटीच्या आणि ह्यानी अपडाऊन होतं. मग त्याला 10.5 बनवलं आणि परत मग त्याला एंटर केलं की कॅलिब्रेशन पॉईंट 3 विचारते. 3 विचारलं की 13.8 जातो ना याचा. मग आपण 13.5 वर करायचं. मग इथं कॅलिब्रेशन पॉईंट सेट झाले. एंटर केलं की परत हीच स्क्रीन येते. F बटन दाबून मागवावं लागतं 117वर. 118 मध्ये प्रेशरची काउंट येते. आपण चेक करतो आता. ह्याला एंटर केलं ड्युटी टाईप येत आहे. त्याला एंटर केलं की 5.9 तुमची लेंथ येते. मग 5.9 लेंथ विचारतंय. मग इथं BA ची स्क्रीन येते म्हणजे लेंथ आणि अँगल. मग आपण सुरुवातीला 5.9 टाकलंय. 0 पोझिशनला बूम ठेवायचा. पूर्ण बूम मध्ये ठेवायचा 5.9. हां बूमचा बेसिक बूम आहे आपला तो 5.9. हे आलं समजा अँगल 65 वर आहे. BLBAच्या स्क्रीनला इथं दिसतं BA मध्ये 65 वर. त्याला म्हणायचं बाबा 0 वर घे. मग तिथं 0 आलं. 5.9 BL मध्ये दिसलं. एंटर करायचं. मग P1 P2चे काउंट दाखवतंय ते स्क्रीनवर. आणि मिनिमम अँगल 1 वर सेट करायचं ते विचारतंय. मिनिमम अँगल कितीवर सेट केला 1 वर ह्या कॅलिब्रेशन पॉईंटसाठी. आणि आपचा अँगल 55 ठेवतो आपण तेव्हा. ते फोनवर पण होतं. फोन लावून केलं तरी होतं. 55ला केलं त्या पोझिशनला BLBAची स्क्रीन गेली. नंतर मग ते इथं विचारतंय एंटर टू कॅलिब्रेशन. अप जर असेल थोडा खाली घ्यायचा डाऊन करायचा मग वर घ्यायचं पूर्ण. इथली स्क्रीन मग नंतर चेंज होते. ते ऑटोमॅटिकली कॅलिब्रेशन घ्यायला चालू करत आहे. हे झालं 1 पॉईंटचं कॅलिब्रेशन. मग परत 118ची स्क्रीन येते अशी. 118ची स्क्रीन आली. परत अँगल 0 वर घ्यायचा. 0 वर घेतल्यानंतर आपण 2 पॉईंट कितीवर बनवले. दुसरा पॉईंटचं कॅलिब्रेशन 10.5 वर. मग BAचा अँगल 0 करायचा. BLBAची स्क्रीन येते इथं. BA अँगल 0 केला. ह्याच पोझिशनला त्याला 10.5 मीटर BL मध्ये दिसतं वाढलेलं. BL मध्ये 10.5 जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बूम बाहेर काढ म्हणायचं. ते एकदा झालं परत एंटर करायचं. तिथे अँगल 1 येईल. दुसरा आपण 55 टाकलेलं 55 येईल. त्याला एंटर. आता परत टाकायची गरज नाही. तो येतो एकदा टाकला की. मग ते अपचं कॅलिब्रेशन विचारेल. परत अप करायचं. मग झालं ते परत ऑटोमॅटिक घेईल. 2 पॉईंट झाले. तिसऱ्या पॉईंटला परत 0 घ्यायचं. 13.5 बनवायचं. एंटर करायचं. परत 13.5ला झालं. मग झालं कॅलिब्रेशन. हे झालं कॅलिब्रेशन प्रोसेस. आता रिगिंग ड्युटीचं कसं आहे 118ला आहेत आपण. आपल्याला रिगिंग ड्युटी सेट करावी लागते. एक रनिंगमध्ये गाडी उतारायला जाते मायनसमध्ये जाते अँगल तेव्हा आपण पुढे जायचं. इथं लिहून येईल 125-26ला काहीतरी बघूया किती असं येते रिगिंग लोड लिमिट.
तर लोड लिमिट आपण किती टाकला ह्याच्यात 2.5. समजा नॉर्मली आपण 2.5 टाकतो, 2 टाकतो, त्याला 2.5 ठीक आहे. आता आपण ह्याला रिझल्ट आला म्हणून आपण 2.5च टाकायचं इथून पुढे. ह्याला एंटर केलं की ती लोडची लिमिट सेट होते. त्याच्यानंतर विचारते रिगिंग BM अँगल लिमिट, अँगलची लिमिट आपण 15 टाकतो. 10 टाकली तरी चालते. अँगल 15ला जाईपर्यंत ते वाजणार नाही रनिंगमध्ये. समजा 15च्या पोझिशनला घेतलाय आणि पळवायलो, मग 15च्या पुढे वाजणार तो, कारण नॉर्मली ह्याच पोझिशनला ते जातात ना. मग ती वाढवता पण येते, मग वाढवायची असेल. हां नाही 1-2 मिनिट में हो जाएगा. ही झाली. ह्याला एंटर केलं, अँगलची लिमिट सेट झाली. परत इथं येते लेंथ लिमिट. आपण लेंथ लिमिट टाकली 10. पूर्ण बूमची कधी टाकायची नाही, कारण तो एवढं कधी बाहेर काढून पळणारच नाही आहे. एवढ्या लिमिटला तो पळल, बेसिकलाच पळतो तो. 10 टाकली झालं, एवढंच आहे. आणि आपण काय करतो, लो अँगल सेट करतो, हाय अँगल सेट करतो. पुढं जायचं, लिहून येतं डिस्प्लेवर लो अँगल कट ऑफ सेट. आपण तो एंटर केलं की -3ला सेट केला. एंटर केलं, इथं -13 होतं, त्याला मी -3 केलं. ह्याला फक्त 0 बनवलं. ह्या बटननी इथं 0 आहे ना, आता ह्याला 13 बनवायचं. हे बटन दोनदा दाबलं की हा इकडे यायला चालू होतं. परत तो इकडे येतो, ते दाबलं. -3 आपण सेट केलं, इथं लगेच हाय अँगल कट ऑफ येतो. तो आपण 63ला सेट केला, म्हणजे कट ऑफच्या थोडंसं पहिले. ओके, ह्या पोझिशनला त्याचं कट ऑफ होऊन जाणार फंक्शन. झालं, एवढंच आहे. बाकी आणि चालू करा परत. जर तुम्हाला